गुड इव्हिनिंग. आता गुड इव्हिनिंग गेलं तरी पण नमस्कार नमस्कार. आता आवाज येतोय ना? येस येस येस, चालेल चालेल. मगाशी आवाजाचा थोडा विषय झाला होता. आता येतोय ना व्यवस्थित? सगळ्यांना येतोय? हा, आता हा प्रश्न नको घ्यायला, एकच मिनिट. आपण ब्लॅक पेज घेऊ जरा, तोपर्यंत मुद्दाम जरा ब्लॅक पेज घेऊ. हा, तुम्ही लगेच सोडवायला सुरू करता. येस येस येस, नमस्कार नमस्कार सगळ्यांना नमस्कार. येस, आपण PYQ घेतोय. त्याचा काल पेपर तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात आलं? म्हणजे बरेच लोक याच्यामध्ये मेन्सला असतील किंवा जे आता मेन्सला नाहीयेत, पण तरी पण त्यांनी काल पेपर बघितला हिस्ट्रीचे. तर तुम्हाला वाटलं की आपण जो जो भाग PYQ मध्ये घेतो किंवा एलिमिनेशन जी काय आपली प्रोसेस मेथड आहे त्याच्याने आपल्याला प्रश्नाची उत्तरं सुटतात असं वाटलं तुम्हाला? येस येस, ऑल क्लिअर आहे ना? ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. आवाज व्यवस्थित येतोय? ठीक आहे ठीक आहे. मग अशा आवाजाचाच इश्यू झाला होता, परंतु आता व्यवस्थित आहे. ठीक आहे, चालेल. व्यवस्थित आवाज येतोय ना? आता येतो ना व्यवस्थित? नाही, आवाज काहीतरी टेक्निकल इश्यू झाला होता त्याच्यामध्ये, म्हणून आवाजाचा इश्यू झाला थोडासा. काय हरकत नाही, असू द्या, चालायचं तेवढं. ठीक आहे. हो हो, सगळ्यांनी पेपर बघितला? सगळ्यांनी पेपर काल बघितला? मला सांगा एकदा, सगळ्यांनी पेपर बघितला तुम्ही? गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. साईनाथ, दीपाली, अमोल, ईश्वरी, वैष्णवी, खूप जण आहेत. आता किती जणांची नावं घेऊ? भाग्यश्री, अंकित, सगळ्यांना. हा, मला सांगा, सगळ्यांनी हा पेपर बघितला का? कालचा मुख्य परीक्षेचा, कंबाईंड बी मुख्य परीक्षेचा इतिहासाचा पेपर सगळ्यांनी बघितला का? सगळ्यांनी प्रश्न तरी बघितले का? आणि प्रश्न बघितल्यानंतर बऱ्यापैकी लक्षात आला असेल की आपण जो जो भाग घेतलाय तो सगळा वृत्तपत्र तर आपण आपला मागच्या आठवड्यात झालेलाच भाग आहे आणि त्यामध्ये आपण सगळी वृत्तपत्र घेतली होती. येस येस, हो हो, झालं असतं, बरोबर आहे. प्रॉब्लेम झाल्यामुळे लेक्चर नाही झालं आपलं. असू द्या, काय हरकत नाही, असू द्या. ठीक आहे, बघितला? एक एक प्रश्न सोडवायचा आपल्या मेथडनी. आपण आतापर्यंत कसं PYQ, प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर आपण PYQ घेतो आणि तुम्हाला काल पेपर बघितल्यावर लक्षात आलं असेल की PYQचं महत्व. कालच्या 10 प्रश्नांपैकी 8 प्रश्न PYQ बेसवर सोडवता येत होते. कालच्या 10 प्रश्नांपैकी 8 प्रश्न PYQ बेसवर सोडवता येत होते. हे पण तुमच्या लक्षात आलं असेल. आलं असेल ना? येस येस, हो 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 हो, चालेल चालेल, ठीक आहे. घ्यायचा पहिला प्रश्न घेऊ आपण. आता पहिला प्रश्न घेऊ ज्याच्यामध्ये उत्तर तर सांगायचंच आहे आणि त्यासोबत आपण प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने सोडवतो ते पण सांगायचं. म्हणजे इतिहासाचा अभ्यास तर आपण केलाय, आता आपल्याला काय करायचंय? इम्प्लिमेंट करायचंय. ठीक आहे, चालेल. पहिला हा जो काही प्रश्न आहे तो घ्या. चला चला, 51 नंबरचा जो प्रश्न आहे तो घ्या. मुंबईतील कामगार व शेतकरी पक्षाचं मराठी मुखपत्र कोणतं? असा प्रश्न विचारला आपल्याला. आपण गेल्याच आठवड्यामध्ये वृत्तपत्र हा भाग बघितला, महाराष्ट्रातील आणि भारतातली वृत्तपत्र. त्यामध्ये आपण क्रांती नावाचं वृत्तपत्र पण बघितलेलं आहे, जे कोणाचं आहे? मिरजकर, जोगळेकर, जे कम्युनिस्ट साम्यवादी पक्षाशी संबंधित असणारी जी लोक आहेत त्यांचं जे वृत्तपत्र आहे. समाधान महाजन सरांच्या पुस्तकामध्ये क्रांती नावाचं एक वृत्तपत्राचं म्हणजे त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे बघा वृत्तपत्राच्या मध्ये, क्रांती, आणि त्याच्यामध्ये दिलंय त्यांनी की हे जे क्रांती नावाचं वृत्तपत्र आहे ते कामगार आणि शेतकरी पक्षाचं मुखपत्र आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट की प्रश्न कसा सोडवायचा नेमका? कामगार आणि शेतकरी पक्ष हे विचारलंय. आता याचा केसरीशी काही संबंध आहे का? नाही. आपण जसं नेहमी प्रश्न सोडतो केसरीशी संबंध, स्वराज्याशी पण नाही. आता हा नवा काळ कोणाचा आहे? कृष्णाजी खाडीलकरांचा. हे पण बघितलंय आपण, हे पण आपण मागच्याच आठवड्यामध्ये आपण वृत्तपत्र हा भाग बघितला ना आपण. आता सगळ्यांना माहित असेल, जी जी लोक रोज रेग्युलर लेक्चरला असतात त्यांना सगळ्यांना माहित आहे. येस येस, सगळ्यांनी एक उत्तर दिलंय. येस, हे क्रांती नावाचं सोडून बाकीचे सगळे हे स्वराज्याचा तर काही विषयच येत नाही आणि केसरीचा पण येत नाही. आता याच्यामध्ये प्रश्न कसा सोडवायचा होता? तर कामगार आणि शेतकरी पक्षाचं मराठी मुखपत्र कोणतं आहे असं विचारलं आयोगाने. खूप सोपा प्रश्न आहे. आता क्रांती नावाचं जे आहे ते जोगळेकर असतील, घाटे असतील आणि मिरजकर या तिघांनी हे क्रांती नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. क्रांती नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये एलिमिनेशन करताना पण तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, जर आपल्याला
शेतकरी पक्षाचा आणि कामगार पक्षाचा दिला असाल तर केसरी आणि स्वराज्याचा काहीच विषय येत नाही. आणि नवा काळ जे आहे ते खाडीलकरांचा आहे, त्याचा पण काही इश्यू येत नाही. एकच राहतो क्रांती. आणि आपण वृत्तपत्राचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये क्रांती नावाचं जे वृत्तपत्र आहे ते ऑलरेडी बघितलं होतं. त्याच्या बाबतीतले त्याचे संपादक बघितले होते किंवा ते कशाशी रिलेटेड आहे वृत्तपत्र, हे पण हा भाग आपण बघितला होता. येस येस. सगळ्यांना म्हणजे जे जे लोकांनी पेपर काल दिला किंवा कोणी पेपर वाचला, तुम्हाला लगेच उत्तर आलं का लक्षात? आलं असेल, आले असेल. आता प्रश्न क्रमांक 52 वाला घेऊया. आता याच्यामध्ये फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा होता. जसं मी प्रत्येक वेळी सांगत असते की प्रश्न व्यवस्थित वाचलं की प्रश्नाचं उत्तर देता येतं. पहिली जी स्टेप आहे, हिस्ट्री असू द्या कोणताही विषय असू द्या, परंतु विशेष करून हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये प्रश्न जर व्यवस्थित पद्धतीने वाचला तर आपल्याला त्याचं उत्तर व्यवस्थित पद्धतीने काढता येतं. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या समाजाला नवसंजीवनी दिली? काय दिली? नवसंजीवनी दिली. आता हा भाग शाहू महाराजांच्या बाबतीतला आहे. शाहू महाराजांचा कालखंड 1922 पर्यंत आहे. आता जर इथं समाज समता जर बघितलं तर समाज समताचा संबंध आहे का? नाही. 1927 चा असणारा समाज समता संघ जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तो 1927 शी संबंधित आहे. आपण हे पण पाहिलेलं आहे. आणि जेव्हा आपण धार्मिक आणि सामाजिक सुधारणा बघत होतो त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं बघा की राजश्री शाहू महाराज जे आहेत ते यांनी 2 समाज जे आहेत यांचं पुनर्जीवन केलं होतं. कोणकोणते 2 समाज? एक सत्यशोधक समाज आणि दुसरा असेल तो आर्य समाज. सत्यशोधक समाजाची पुनर्रचना किंवा पुनर्जीवन त्याला कधी दिलं? तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी उत्तर दिलेत का? येस. आता समाज समता हा भाग येत नाही, म्हणजे ऑप्शन मधला ए गेला. समाज समता नाही. प्रार्थना समाजाचा पण विषय नाही त्याच्यामध्ये काही, कारण प्रार्थना समाजाशी संबंधित नाही. 1867 चा असणारा प्रार्थना समाज आहे. आता या 2 समाजाशी संबंधित आहे, एक तर आर्य समाज आणि एक तर सत्यशोधक समाज. आता ऑप्शन मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यानुसार आपण उत्तराकडे जायचंय. प्रार्थना समाज नाहीये म्हणजे बी सी गेला आणि प्रार्थना समाज नाही म्हणजे बी गेला. उरतोय काय? फक्त डी. म्हणजे सत्यशोधक समाज जो आहे त्या सत्यशोधक समाजाची 1911 साली काय केली तर कोल्हापूरमध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची पुनर्रचना किंवा पुनर्जीवन किंवा परत एकदा काय केलं? सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोणी? तर छत्रपती शाहू महाराजांनी, राजश्री शाहू महाराजांनी केली. त्यासोबत आता मला एक सांगा, हे सत्यशोधक समाजाच्या बाबतीमधलं तुम्ही सगळ्यांनी मला उत्तर द्यायची आहेत. सगळ्यांनी मला उत्तर द्यायचंय. राजश्री शाहू महाराजांनी हे सत्यशोधक समाज जो आहे तो 1911 ला स्थापन केला. तो कोणाच्या माध्यमातून स्थापन केला? त्यांचं नाव सांगा मला. कोणाच्या माध्यमातून स्थापन केला त्यांचं नाव सांगा. चला, येस येस येस. 4 नंबरचं उत्तर सगळ्यांनी बरोबर दिलं. सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर योग्य दिलेलं आहे. 4 नंबरचं आहे. ऑप्शन वरून जायचं. मी तुम्हाला जेव्हा आपण पीवायक्यू घेतो तेव्हा तुम्हाला एलिमिनेशन शिकवलेलं आहे. एलिमिनेशन मेथड मी शिकवलेली आहे की नेमकं कशा पद्धतीने एलिमिनेशन करून उत्तराकडे जायचं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आर्य समाज आणि हा सत्यशोधक समाज या 2 समाजाशी पुनर्जीवन किंवा जी नवसंजीवनी दिली ह्याच्या बाबतीतलं जर बघितलं, आयोगाने जर आन्सर सी आणि डी दिला असता तर दोन्ही पण गोष्टी आल्या असत्या, परंतु तसा ऑप्शन नसल्यामुळे आपण फक्त सत्यशोधक समाजाचं उत्तर येतं. तर परशुराम घोसरवाडकर यांच्या माध्यमातून हा जो काही सत्यशोधक समाज जो आहे जो कोल्हापूरमध्ये परत एकदा स्थापन झाला, सत्यशोधक समाज त्यांच्या माध्यमातून झाला. आणि याचे पहिले अध्यक्ष जे आहेत, याचे पहिले अध्यक्ष आहेत ते आहेत भास्करराव जाधव. भास्करराव जाधव याचे पहिले काय अध्यक्ष आहे. आलं लक्षात? एलिमिनेशन मेथड लक्षात आली का? आपण नेहमी हा जो काही इतिहासाचा अभ्यास करताना सगळ्यात महत्वाची म्हणजे आपल्याला कन्सेप्ट तर क्लिअर करून घ्यावीच लागेल. असं नाही की नुसतंच पीवायक्यू तर आपण घेतोच. पीवायक्यूचा वादच नाही. मी तर नेहमी सांगत असते की पीवायक्यूचा तुम्ही अभ्यासच करू शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला प्रश्न कळत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यास योग्य दिशेने चाललाय किंवा तो अभ्यास तुमचा परीक्षेच्या माध्यमातून उतरतच नसतो. त्यामुळे पीवायक्यू तर बघितलेच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याकडे ऑप्शनच नाही. परंतु त्याच्यासोबत आपल्याला हा फॅक्च्युअल डाटा असेल किंवा कन्सेप्च्युअल जो भाग आहे तो पण माहित असला पाहिजे तेवढंच. फक्त असं नाही की फक्त प्रश्नच माहित आहे आणि प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला मार्क पडतील 10 पैकी 8. तसा हिस्ट्री सोपा विषय, काय अवघड नाही. आपण आतापर्यंत जे लेक्चर घेतलं त्याच्यावरून लक्षात आलं असेल की हिस्ट्री काय अवघड नाहीये. फक्त एका साच्यात व्यवस्थित बसून तुम्हाला सांगितलं तर त्या गोष्टी सोप्या आहेत, त्यात काही वाद नाहीये.
परंतु त्याच्यासोबत आपल्याला थोडाफार त्याची पार्श्वभूमी असेल किंवा त्याच्या बाबतीतला फॅक्च्युअल डाटा किंवा कन्सेप्च्युअल डाटा हा पण माहित असणं तेवढंच गरजेचं आहे. प्रश्न माहित असणं जेवढे गरजेचे आहेत तेवढाच त्याच्या आसपास असणारा डाटा पण तेवढा महत्वाचा आहे. परंतु प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला डाटा कमीत कमी करता येतो ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात घ्या. येस येस येते ना. आता सगळ्या टेलिग्राम चॅनलवर हा पेपर आहे, तरी पण मी तुम्हाला हा पेपर परत एकदा आपल्या ऍपवर देते. आपलं जे ऍप आहे आता त्याच्यावर मी तुम्हाला हा पेपर देते. येते ना लक्षात. हा रेग्युलरली जे जे काही आता सध्या आपलं हे लेक्चर सुरू आहे त्यामुळे याच्याच विषयी बोला. नंतर आपण पुस्तक वगैरे जो भाग आहे तो पुस्तक वाचण्याच्या नादी नका लागू. तुम्ही फक्त हा जो काही प्रश्न आहेत आणि त्यासोबत असणाऱ्या ज्या काही नवीन पुस्तक म्हणजे एकच पुस्तक वारंवार वाचा. हिस्ट्रीच्या बाबतीत पण असू दे कोणत्याही विषयाचा असू दे वारंवार एकच पुस्तक वाचा. खूप सारी पुस्तकं ठेवू नका हिस्ट्रीच्या बाबतीत कारण खूप सारा डाटा आहे हिस्ट्रीचा. जरी एखाद्या जरी कोणतंही पुस्तक घेतलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी कार्यरत म्हणून खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा नीट प्रश्न वाचायचा. मी नेहमी सांगत असते प्रथम उल्लेख केला जातो. प्रथम या प्रश्न याच्यावरूनच तुम्हाला आन्सर काढता येतं. नीट प्रश्न वाचायचा. प्रश्न नीट वाचला की उत्तर काढता येतं ऑटोमॅटिक. आता या सगळ्याच लोकांनी यातल्या चारही लोकांनी शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी काम केले, परंतु आपल्याला आयोगाने इथं काय सांगितलंय प्रथमता कोणाचा उल्लेख केला जातो असं विचारलंय. प्रथमता याचं उत्तर सांगा चला सगळ्यांनी पटपट. काय विचारले प्रथमता कशाचा उल्लेख केला जातो. प्रथमता कुठं कोणाविषयी उल्लेख केला जातो असा प्रश्न आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते आपण जेव्हा टॉपिक संपला की लगेच पीवायक्यू घेण्याचं कारण काय असतं की तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येतात का नाही हे नसतं बघायचं, तर प्रश्न कसा वाचायचा असतो किंवा एलिमिनेशन करून प्रश्नाची उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं असतं हे आपल्याला शिकण्यासाठी आपण पीवायक्यू घेत असतो. येस बरोबर आहे, सगळ्यांनी 4 उत्तर दिले. आता मला सांगा बरं 4 उत्तर तुम्ही का दिलं, तर त्याच्या मागचं कारण सगळ्यात प्रथम उल्लेख कोणी केला. आता राजश्री शाहू महाराज यांनी पण शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी काम केले. विठ्ठलरामजी शिंदे असेल यांनी पण केलं आणि कृष्णराव भालेकर दीनबंधू नावाचं जे वृत्तपत्र आहे महात्मा फुलेंच्या सोबतच त्यांनी काम केलेलं आहे. तर परंतु याच्यामध्ये प्रश्न काय होता, तर प्रथम उल्लेख कोणाचा केला जातो. तेव्हा प्रथम उल्लेख कोणाचा जर कार्यकाळाचा विचार केला तर 1827 ते 1890 एवढा जो कालखंड आहे तो महात्मा फुलेंचा आहे. तेव्हा प्रथम उल्लेख कोणी केला, जो शेतकऱ्यांचा आसूड नावाचा जो काही ग्रंथ आहे त्यांचा, शेतकऱ्यांचा आसूड नावाचा जो ग्रंथ आहे याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी किंवा शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम आहेत 1820 ला भारतामध्ये विशेषतः मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये सुरू असलेली रयतवारी पद्धतीचा दख्खन भागामध्ये कशा पद्धतीचे साईड इफेक्ट झालेत किंवा त्या रयतवारी पद्धतीतून इथल्या शेतकऱ्यांचं कशा पद्धतीने नुकसान होतंय या सगळ्या गोष्टी त्यांनी शेतकऱ्याच्या आसूड नावाच्या ग्रंथामध्ये सांगितली. शेतकऱ्यांची असणारी दयनीय परिस्थिती जी आहे ती त्यांनी याच्यामध्ये मांडलेली आहे. आलं का लक्षात. आता याच्यानंतरचा 53 नंतर 54 प्रश्न आहे. 54 नंबरचा प्रश्न एकदम सोपा, आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे, पीवायक्यू आहे, म्हणजे कमीत कमी 10 वेळा प्रश्न विचारला असेल. हे कुठलाही पेपर उचलला तरी सुद्धा तुम्हाला हा प्रश्न सापडेल. सरळ सेवा असू कंबाईन असू सगळीकडे तुम्हाला हा प्रश्न सापडेल. एकदम सोपा असणारा हा प्रश्न आहे. येस सगळ्यांनी ऑलरेडीच उत्तर दिलेत काय. ठीक आहे उरलेल्यानी द्या. येस येस बरोबर आहे बरोबर आहे. तर नारायण मेघाजी लोखंडे ज्यांना आपण NM लोखंडे म्हणतो, NM लोखंडे ज्यांना आपण कामगार चळवळीचा जनक असं म्हणतो. आपण किती वेळा तर हा भाग बघितलेला आहे. कामगार चळवळीचे जनक कोण आहेत, नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक असं म्हटलं जातं. त्यांनी जे काही कामगारांसाठी केलेलं काम आहे त्याच्यासाठी त्यांना कामगार चळवळीचं जनक असं म्हटलं जातं. जी रविवारची सुट्टी मिळते ना आपल्याला ती पण त्यांच्याच मुळे 10 जून 1890 ला ती घोषित करण्यात आली की इथून पुढे आता कामगारांना रविवारची सुट्टी मिळावी. ती पण आपल्याला नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळेच मिळते. आलं का लक्षात. एकदम सोपा प्रश्न आहे हा पीवायक्यू आहे लक्षात घ्या. आणि हा प्रश्न व्यवस्थित वाचला तर याचं सुद्धा उत्तर काढता येतं. आतापर्यंत जे प्रश्न होते ते सोपेच होते, काय नाही सगळे पीवायक्यूच होते. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न, हा प्रश्न आपण जो अभ्यास केलेला असतो त्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे किंवा आपण जो काही गोष्टी ह्याच्यामध्ये काही
आयोगाने काय केलंय तर पेपर सेटरने आपल्या मनाने काही शब्द टाकलेले, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त हे करायचं. वासुदेव बळवंत फडके यांच्या धनिकांच्या घरावर दरोडे घालण्यामागचा मुख्य उद्देश कोणता होता? मुख्य उद्देश कोणता होता असं विचारलेलं आहे. येस येस. पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न घ्या. वासुदेव बळवंत फडके यांचा धनिकांच्या घरावर दरोडे घालण्यामागचा मुख्य उद्देश कोणता होता याचं उत्तर द्यायचं सगळ्यांनी. आता याच्यामधला जो काही भाग आहे की आपण नेहमीप्रमाणे एलिमिनेशन पद्धत, सोप्पा आहे, एलिमिनेशन पद्धत केली की आपल्याला याचं उत्तर काढता येतं. क्रांतिकारक चळवळ 1857च्या नंतर क्रांतिकारक, आद्य क्रांतिकारक, आपल्याला हा प्रश्न पण विचारलाय, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखलं जातं? आद्य क्रांतिकारक. हा आपला PYQ आहे. आता जर असा प्रश्न आला असेल तर आपलं काम काय, तर वासुदेव बळवंत फडकेंच्या विषयीच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित बघणं हे आपलं काम आहे. येस. इंग्रज सरकार विरुद्ध सशस्त्र बंडासाठी आवश्यक निधी मिळवणं, कारण 1857च्या उठावानंतर पहिल्यांदा जो काही उठाव करणारे व्यक्ती कोण आहेत तर वासुदेव बळवंत फडके आहेत. स्वतःसाठी संपत्ती गोळा करून ऐश आरामाचे, असं असेल का? नाही. ती लोक आपल्या आतासारखीची नव्हती. समाजात भीती निर्माण करून लोकप्रियता, याची त्यांना गरजच नव्हती. राजकीय सत्तेवर त्वरित नियंत्रण मिळवणे, असं पण नव्हतं की राजकीय सत्तेवर त्वरित नियंत्रण मिळवणे. हे बघा, आयोग अशा पद्धतीचं काहीतरी देत असतं जेणेकरून तुम्हाला उत्तर एलिमिनेशन करायला सोपं जातं. असे जर काही गोष्टी असतील तर लगेच एलिमिनेशन करायचं. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस एलिमिनेशन प्रक्रिया शिकवत असते, एलिमिनेशन मेथड जी आहे ती शिकवत असते, ज्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वात योग्य उत्तर देता येतं, सर्वात योग्य उत्तर आपल्याला देता येतं. आता ज्या ज्या लोकांनी समजा मेन्स पण दिली नसेल परंतु कालचा पेपर बघितला तुम्ही PYQ आतापर्यंत सोडवले होते, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं एकदम व्यवस्थित पद्धतीने देता आले असतील. किंवा समजा एखाद दोन प्रश्न असे असतील, 8 तर प्रश्नाची उत्तरं देताच आली असतील, 2च्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, परंतु आपण पैकीच्या पैकी हा भाग आपला होणारच नाही. 8 प्रश्नांसाठीच आपण अभ्यास करत असतो. येस. 55चं उत्तर काय आहे तर 1. 1857च्या उठावानंतर पहिल्यांदा उठाव करणारे व्यक्ती कोण आहेत? वासुदेव बळवंत फडके, ज्यांना आद्य क्रांतिकारक असं म्हटलं जातं. कंबाईनच्या मला वाटतं बिलच का सील कुठेतरी आद्य क्रांतिकारक कोण आहेत असा प्रश्न आपल्याला आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. म्हणून मागचे प्रश्न वाचा असं मी वारंवार तुम्हाला ओरडून भोकून सांगत असते. मागचे प्रश्न वाचा. जोपर्यंत तुम्ही PYQ वाचणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला नेमका काय अभ्यास करायचा तो कळणार नाही. मी पहिल्या दिवसापासून, जेव्हापासून मी शिकवते तेव्हापासून मी तुम्हाला सांगते, PYQ सोडू नका. जेव्हा एखादा टॉपिक सुरू करायच्या अगोदर PYQ वाचायचे, मग टॉपिक वाचायचं आणि मग परत एकदा PYQ वाचायचे. तुमच्या सगळ्यांकडे 21,000 आहे प्रश्न, प्रश्नाचा संच, प्रश्नसंच जो आहे तो मोठा, तो घ्यायचा आणि टॉपिक वाईज हा सगळा भाग पूर्ण करायचा. आलं का लक्षात? जोपर्यंत तुम्ही PYQ वाचणार नाहीत तोपर्यंत तुमचा होल्ड येणार नाही, लक्षात घ्या. होईल. चला पुढचा प्रश्न, हे पण सोपं आहे. चला पुढचा प्रश्न. कालच आपण हे घेतलेलं आहे, जहाल कालखंड घेताना हा प्रश्न मी घेतला होता ना, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. परवा दिवशीच आपला शनिवारी लेक्चर झाले, आठवत असेल तुम्हा सगळ्यांना. शनिवारी लेक्चर घेतले ना मी, जहाल कालखंड. त्याच्यामध्ये मी जहाल जे नेते आहेत त्यांच्याविषयीचा भाग घेतला होता. घेतला होता ना प्रश्न? बऱ्याच जणांना आठवल बघा. येस. 4 जूनला जी काय आपली एक्झाम, 14 जूनला जी काय आपली कंबाईन बीची एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी हिस्ट्रीचा सिलेबस प्री आणि मेन्सला काही वेगळा नाही, तोच सिलेबस आहे. तेच प्रश्न पडतात, वेगळे प्रश्न पडत नाहीत. लक्षात घ्या, तेच प्रश्न पडतात, वेगळं करायची काही गरज नाहीये. प्री असू किंवा मेन्स असू सेमच प्रश्न पडतात, प्रश्न काही वेगळे पडत नाहीत. आलं का लक्षात? आठवते का? आपण जहाल कालखंड परवा दिवशी शनिवारीच लेक्चर घेतलंय आपण. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस नावाचं गोपाळ गणेश आगरकरांचं जे काही ग्रंथ आहे, तो ग्रंथ आपण बघितला होता ना. जी रेग्युलर लोक आहेत त्यांना माहिती बघा का, परवा दिवशीच आपण बघितलंय. योग्य उत्तर दिलं का? येस 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 येस, चांगली गोष्ट आहे. तर याच्या बाबतीमध्ये आता गोखल्यांचा याच्यामध्ये काय संबंध नाही. आता आपल्याला माहिती आहे की लोकमान्य टिळक असतील किंवा गोपाळ गणेश आगरकर या दोघांच्या बाबतीत, आणि आयोगाने ऑलरेडी यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलाय.
त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला लगेच आल्या असतील, ए आणि बी. गोपाळकृष्ण गोखलेंचा काही संबंध नाहीये बघा ह्याच्यामध्ये. डोंगरीच्या तुरुंगाच्या बाबतीमध्ये असणार काय, मग ह्याच्यामध्ये सी ऑप्शन जातोय, त्यासोबत सी ऑप्शन जातो आणि सी ऑप्शन जातोय. अशा पद्धतीने मी तुम्हाला शिकवते की नाही प्रत्येक वेळेस जेव्हा आपण पीवायक्यू सेशन घेत असतो तेव्हा आपण हे सगळं शिकतो का नाही, शिकतो ना? येस येस येस, हो मॅम. माधुरी, पूजा, शिवप्रसाद, आपण शिकतो ना हे सगळं. मी प्रत्येक वेळेस हे सांगत असते ना कसं एकच ऑप्शन वरून सगळे आपल्याला ऑप्शन कसे काढता येतात. तर यामध्ये फक्त ए आणि बी हे बरोबर आहे आणि आपल्याला डी वाचायची पण गरज नाही, कारण विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा काही संबंध नाही याच्यामध्ये. विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा काही संबंध नाहीये ह्याच्यामध्ये. यांचा जो संबंध आहे तो 1880 ला जे न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केलं त्याच्यामध्ये त्यांचा संबंध आहे विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा. येस येस येस, ठीक आहे ठीक आहे. घेतलं ना आपण हे सगळं. आपण ऑलरेडी अशाच पद्धतीने आपले प्रश्न सोडवतो बघा. तर तुम्ही आपण जेव्हा टॉपिक घेतल्यानंतर आपण पीवायक्यू घेतो तेव्हाच आपला तो टॉपिक पूर्ण क्लिअर झालेला असतो. आता जेव्हा आयोगाचे पेपर येतील तेव्हा तुम्हाला हे सगळं. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद सुमेध. येस येस, एलिमिनेशन मेथड मुळे तुम्हाला सोपं गेलं ना. आता पेपर झाला की लगेच पेपर काय करायचा तर सोडवायचा. आता पुढचं घ्या. हे पण आपलं झालंय, हे पण आपलं झालेलं आहे. प्रश्न सोडवा. भाऊ महाजन यांनी कोणत्या वृत्तपत्रातून सामाजिक विषयावर लेखन केलं आहे? भाऊ महाजनांची असणारी वृत्तपत्र आपल्याला. आता ही सगळी वृत्तपत्र आपण ऑलरेडी बघितले. आता यामध्ये भाऊ महाजनची नसणारी वृत्तपत्र कोणती ती काढायची, म्हणजे असणारी ऑटोमॅटिक त्याचं उत्तर असणार आहे. येस, मी तुम्हाला हे पण स्वाती बरोबर, मी हे पण सांगितलं होतं की जेव्हा हे डोंगरीच्या तुरुंगात 101 दिवस त्यांची जेव्हा सुटका झाली तर त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी 10,000 रुपयाची त्यांना काय केली होती तर आपले नारायण मेघाजी लोखंडे असतील किंवा तुकाराम शेठ उरवणे असतील या दोघांच्या माध्यमातून काय झाली, पुण्यामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गोपाळ गणेश आगरकर आणि टिळकांची या दोघांची मिरवणूक काढण्यात आली. जे कोणी सांगितलं होतं तर महात्मा फुलेंनी सांगितलं होतं. त्यासाठी 10,000ची मदत कोणी केली होती तर तुकाराम शेठ उरवणे नावाच्या व्यक्तीने केली होती. आणि नारायण मेघाजी लोखंडे त्या कृष्णराव भालेकर या सगळ्या लोकांनी काय केली तर टिळकांची आणि आगरकरांची काय केली होती मिरवणूक काढली होती. हा पण भाग मी सांगितला होता. येस 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 येस, हे जे जुने विद्यार्थी ते मला बरोबर असं आठवण करून देतात. हे आपण सगळं सांगितलं होतं. इथं बघा, आता भाऊ महाजनची नसलेली वृत्तपत्र सांगायचे आपल्याला. सुधारक कोणाचं आहे? भाऊ महाजनांचा आहे का? नाही, आगरकरांचा आहे. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन मध्ये डी नसला पाहिजे, डी नसला पाहिजे, डी नसला पाहिजे. बरोबर आहे का? आता वर्तमान दीपिका नावाचं जे काही वृत्तपत्र आहे, वर्तमान दीपिका भाऊ महाजनचं आहे का? वर्तमान दीपिका कोणाचं आहे? वर्तमान दीपिका कोणाचं आहे आपण बघितलंय. हो हो, शिवकन्या 21,000 बुक मध्ये सगळे क्वेश्चन आहेत बघा. 21,000च्या बुक मध्ये सगळे क्वेश्चन आहेत. वर्तमान दीपिका कोणाचं आहे? विष्णुबुवा ब्रह्मचारींचं. भाऊ महाजनचा संबंध आहे का याच्यामध्ये? नाही. म्हणजे मला ऑप्शन मध्ये बी पाहिजे का? नको. मग बी असणार ऑप्शन इथं पण गेला. उरतोय काय? ए आणि सी, धूमकेतू आणि ज्ञानदर्शन. धूमकेतू आणि ज्ञानदर्शन अशा पद्धतीने पण तुम्ही काढू शकता. आणि जर तुम्हाला डायरेक्ट माहित असतील त्यांची असणारी वृत्तपत्र भाऊ महाजनची असणारी, मध्ये धूमकेतू असेल, ज्ञानदर्शन असेल, प्रभाकर असेल, दिग्दर्शन असेल, ही जर वृत्तपत्र त्यांची माहित असेल तर इट्स ओके. पण माहित नसताना कसं काढायचं तर त्यांची नसणारी जी वृत्तपत्र आहेत ही सगळी वृत्तपत्र आपण ऑलरेडी घेतलेली आहेत. लक्षात घ्या, हे सगळ्या वृत्तपत्रांचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे. केलाय का नाही मला सांगा बरं. ही सगळी वृत्तपत्र आपण पाहिलेत ना. वर्तमान दीपिका असेल, सद्धर्म दीपिका असेल, विचार लहरी असेल, ही सगळी वृत्तपत्र जी ख्रिश्चन धर्माला विरोध करणारी होती ही पाहिली आपण. सुधारक नावाचं जे वृत्तपत्र आहे आगरकरांचं, आगरकरांची 3 वृत्तपत्र आहेत बघा. केसरी, हे पण मी सांगितलं होतं केसरी. सुधारक ऑलरेडी इथं दिलंय. आणि तिसरं जे आहे ते वराड समाचार, वराड समाचार नावाचं वृत्तपत्र. हे सगळं आपण पाहिलंय का नाही? वृत्तपत्राचा जेव्हा आपण टॉपिक घेतला त्याच्यामध्ये हे पाहिलंय ना आपण. वृत्तपत्राचा जे काही टॉपिक घेतला त्याच्यामध्ये हे सगळं पाहिलंय ना आपण. येस, पाहिले. आलं का लक्षात? तर सुधारक आगरकरांचा आहे, त्यासोबत वर्तमान दीपिका विष्णुबुवा ब्रह्मचारी आहे. त्यामुळे यांचा काही संबंध येत नाही. तर विचारलंय काय? भाऊ महाजनांची असणारी वृत्तपत्र कोणती आहेत ते विचारले आपल्याला. भाऊ महाजनांची अजून पण वृत्तपत्र आहेत बघा. दिग्दर्शन आहे,
प्रभाकर आहे. प्रभाकर मध्ये त्यांनी शतपत्र कोणी लिहिली होती? लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्र लिहिली होती त्याच्यामध्ये 2 वर्ष. येते का सगळ्यांच्या लक्षात? येते? केसरीचे संपादक कोण आहेत? आगरकर आहेत. मराठाचे संपादक टिळक आहेत. सुरू जरी दोघांनी मिळून केला असेल तरी सुद्धा त्याचे संपादक केसरीचे कोण होते? तर आगरकर होते आणि मराठा जे वृत्तपत्र आहे त्याचं टिळक होते. आलं का लक्षात? आपण जे काही PYQ आतापर्यंत घेतो त्याचा फायदा झाला कालच्या पेपरमध्ये तुम्हाला सगळ्यांना? मला एकदा सांगा बरं. झाला? येस येस झाला ना? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यास खालीलपैकी कोणाचे योगदान आहे? हा पण प्रश्न आपण घेतलेला आहे. हा आपले जे काही आर्थिक वसाहतकालीन आर्थिक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये मी हे सगळं घेतलेलं आहे. जी जुनी आहे त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना माहित आहे. हा भाग मी घेतलाय ना ऑलरेडी. वसाहतकालीन अर्थव्यवस्था आहे की ज्या ज्या लोकांनी कशा पद्धतीने आर्थिक समीक्षा केली, ब्रिटिशांच्या असणारी जी पॉलिसी आहे, धोरण आहे, यांच्या बाबतीमध्ये ते आर्थिक समीक्षा ज्या ज्या लोकांनी केली त्या सगळ्या लोकांना आपण, मग त्यामध्ये काही जहालवादी पण लोक होती, काही मवाळवादी पण लोक होती. त्या सगळ्यांचा अभ्यास आपण ऑलरेडी केला आहे. आता यामध्ये कोण कोण आहेत बघा. आपण ही सगळी लोक पाहिलेत ना? सांगा, सगळ्यांनी उत्तर सांगा. यस 4 उत्तर आहे, बरोबर आहे. ABCD. आता हे भास्करराव तरखडकर जे आहेत ते तरखडकर बंधूचे म्हणजे काय आत्माराम पांडुरंग आणि त्यासोबत दादोबा पांडुरंग यांचे भाऊ आहेत, ज्यांनी पहिल्यांदा चिकित्सा केली. पहिल्यांदा अर्थशास्त्राची केलेली चिकित्सा करणारे भारतातले व्यक्ती कोण आहेत? तर भास्करराव पांडुरंग तरखडकर हे आहेत. आपण हे पाहिलेलं आहे. वसाहतकालीन अर्थव्यवस्थेमध्ये हा सगळा भाग आपण बघितलाय. रामकृष्ण विश्वनाथ जे आहेत, हिंदुस्थानची सांप्रतची स्थिती नावाचा त्यांचा जो काही ग्रंथ आहे तो पण आपण पाहिलाय. हिंदुस्थानची सांप्रतची स्थिती हे यांचं स्थिती नावाचं पुस्तक आहे, किंवा ग्रंथ आहे यांचा. भाऊ महाजन, आता A आणि B तर कन्फर्म बरोबर आहे. आणि महादेव गोविंद रानडे ज्यांचे आपण आता गोविंद रानडेचे महादेव रानडे जे आहेत तर त्यांनी कशा पद्धतीनं संसदेतली त्यांची भाषणं, आर्थिक बाबतीमध्ये असणारी संसदेतली त्यांची असणारी भाषणं आहेत, लेख आहेत. हा पण भाग बघितला आपण गेल्याच आठवड्यामध्ये. आपण हे सगळं पाहिलेलं आहे. जे मवाळवादी नेते होते त्याच्यामध्ये आपण रानडे पाहिलेत ना, ज्यांनी संसदेतली त्यांची भाषणं किंवा लेख हे प्रसिद्ध होते. कशा पद्धतीने त्यांनी की भारताची केलेली जी असतात त्यासोबत त्यांनी अजून एक थेरी मांडली होती. कुठली? रेंट थेरी मांडली होती. हे पण आपण पाहिलं होतं ना रेंट थेरी. ड्रेन थेरी कोणाची होती? दादाबाई नौरोजींची. आणि रेंट थेरी कोणाची? तर ती रानडेंची आहे. हे आपण सगळं पाहिलेलं आहे. तर यामध्ये A, B आणि D. आता ह्याच्यात B नाहीये म्हणजे हा ऑप्शन गेला. याच्यामध्ये A नाहीये म्हणजे हा ऑप्शन गेला. आता याच्यामध्ये A आणि D आहे, परंतु आपल्याला B पण हवा आहे. कारण रामकृष्ण विश्वनाथ जे आहेत किंवा हरी केशवजी पाठारे देश व्यवहार व्यवस्था हे पण लक्षात ठेवा बरं का. ह्यांच्यावर पण प्रश्न येणार पुढच्या वेळी. हरी केशवजी हे पण घेतलंय आपण पाठारे, ज्यांनी देश व्यवहार व्यवस्था नावाचं बुक आहे त्यांचं. हे जे आर्थिक बाबतीमधले जे जे लोक आहेत यांचं एकीकडे लिहून घ्यायचं नोट्स मध्ये आपल्या, की आर्थिक बाबतीत कोणी कोणी चिकित्सा केली किंवा आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यामध्ये कोणाकोणाचा वाटा आहे. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये A, B आणि D ही 3 ऑप्शन. आता आयोगाने याचे A, B, D असा तर ऑप्शन दिला नाही. भाऊ महाजनांचा जर विचार केला तर भाऊ महाजनांनी जे काही वृत्तपत्र आहेत त्यांची, मग त्याच्यामध्ये दिग्दर्शन असेल किंवा त्यासोबत असणारं प्रभाकर जे आहे तर त्याच्यामध्ये पण त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्यांनी आर्थिक बाबतीमध्ये लेख लिहिलेले आहे. आर्थिक गोष्टीची चिकित्सा करण्यासाठी किंवा आर्थिक समीक्षा करण्यासाठी त्यांनी लेख लिहिलेले आहेत. त्यामुळे याचं उत्तर ABCD असं पूर्ण येते.
कधी कधी ऑप्शन नुसार सुद्धा आपल्याला जावं लागतं. मोस्ट ऑफ टाइम आपल्याला ऑप्शन नुसार जावं लागतं. नेटवर्क इश्यू होतोय का? सगळ्यांनाच येतो. येस येस प्रियंका बरोबर आहे. मी सांगितलं होतं की 12 भाषणं त्यांची संसदेतली असणारी 12 भाषणं हे सांगितलं होतं मी ऑलरेडी सांगितलं होतं. सांगितलं होतं ना मी. येस जी रेग्युलरची लोक आहेत त्यांना सगळं माहिती आहे बघा. आता आलं ना लक्षात? काय नाही. नेटवर्क इश्यू झाला ना आता क्लिअर? नेटवर्क इश्यू आता क्लिअर झाला. ओके आहे. ठीक आहे ठीक आहे चालेल. असू द्या. होऊ शकतं आपल्याकडे थोडंसं नेटवर्कचा इश्यू होतो तुमच्याकडे. आता तुम्ही महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणी बघताय त्याच्यामुळे होऊ शकतं. काय हरकत नाही एवढं. ठीक आहे चालेल. क्लिअर आहे ना? चालेल चालेल चालेल. ठीक आहे चालेल. हे सगळं आपण पाहिले ना? हे सगळं आपण पाहिलेलं आहे ना? नाही ना. हा क्लिअर आहे. आता क्लिअर आहे. जी जुनी लोक आहेत रोजची जे रोज आपलं लेक्चर जॉईन करतात त्यांना सगळ्यांना माहित आहे. आपण सगळं पाहिलेलं आहे ऑलरेडी. मला वाटतं गेल्या आठवड्यामध्येच आपण हा सगळा भाग बघितलेला आहे. आर्थिक समीक्षा. आर्थिक समीक्षा कोणकोणत्या बाबतीमध्ये झाली किंवा डोंगरीच्या तुरुंगातला हा पण प्रश्न आपण गेल्याच आठवड्यात आपला प्रश्न झालाय हा बघू. वृत्तपत्र त्याच्या मागच्या आठवड्यामध्ये आपण शिकवलेलं आहे. हो हो येस 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 येस. ठीक आहे पाहिले बरोबर आहे. हे भाग्यश्री प्रियंका साईनाथ हे बघा ही जी रेग्युलरची रोजची जी आहेत त्यांना माहिती आपण हे सगळं पाहिलेलं आहे. हे पण मी सगळं रामकृष्ण विश्वनाथ असतील हरिकेशवजी पाठारे हे सगळे लक्षात ठेवायचे तुम्हाला. ही सगळी लोक लक्षात ठेवायची आहेत यांच्यावर. आता हरिकेशवजी पाठारेवर पण प्रश्न येतो पुढच्या वेळेस. हा तर एकदम सोपा प्रश्न आहे. घ्या पीवायक्यू आपला पीवायक्यू सोपा प्रश्न आहे सोडवा. सोपा प्रश्न आहे सोडवा हा. चला सगळ्यांनी सोडवा. पीवायक्यू आहे. माझं हे सगळं विचारून झालेलं आहे. हे सगळं विचारून झालंय ऑलरेडी. याच्यामध्ये आर्य महिला समाज आयोगाने विचारले. कोल्हापूर आणि सातारा ही जी काही केंद्र आहेत इथं बालेकिल्ला विचारला होता फक्त आयोगाने. बालेकिल्ला असा शब्द होता. इथं प्रभावी केंद्र एवढंच आहे. कोल्हापूर येथे उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय. तुम्हाला आठवते का प्रार्थना समाजाचा एक प्रश्न घेतला होता मी. कंबाईन बी 2022 चा प्रश्न घेतला होता प्रार्थना समाजाचा. धार्मिक आणि सामाजिक जेव्हा आपण चळवळी धार्मिक चळवळी आणि सामाजिक चळवळी बघत होतो त्याच्यामध्ये आपण प्रार्थना समाजाचा एक प्रश्न घेतला होता. त्याच्यामध्ये ABCD होतं आणि डी मध्ये असं दिलं होतं की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून जे काही ती महाविद्यालय स्थापन करण्यात आली. सोलापूर कोल्हापूर आणि मुंबई या ठिकाणी महाविद्यालय स्थापन करण्यात आली असा प्रश्न होता. आणि तो म्हणजे कॅन्सल होणार होता. कॅन्सल इन द सेन्स तो चुकला होता. कारण प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ते केलेलं नाही तर ते आर्य समाजाच्या माध्यमातून केलंय असं मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं. आठवते का सगळ्यांना? ते प्रार्थना समाजाच्या माध्यमातून महाविद्यालय स्थापन केली नाहीयेत. सोलापूर असेल कोल्हापूर असेल किंवा त्यासोबत असणारं जे काही मुंबई आहे या ठिकाणी जी काही महाविद्यालय स्थापन करण्यात आली ती कोणाच्या माध्यमातून केली तर आर्य समाजाच्या माध्यमातून केलीत हे मी तुम्हाला सांगितलं होतं. याचा अर्थ हा पण प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलाय. खंडबंदीची जी चळवळ आहे जी पुणे सार्वजनिक सभाच्या माध्यमातून झाली हा पण भाग आपल्याला विचारला. यातलं सगळं आयोगाने ऑलरेडी विचारले. आर्य महिला समाज जो आहे तो 1882 ला पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलाय. प्रश्न विचारलाय आणि त्यांना मदत करणाऱ्या स्त्रिया रमाबाई रानडे, काशीबाई कानिटकर, रखमाबाई राऊत ह्या सगळ्या ज्या असणाऱ्या त्यांना मदत करणाऱ्या स्त्रिया आहेत. आता मी आपल्याला महिला समाज सुधारक घेतलेला आहे त्याच्यामध्ये पण हा सगळा भाग घेतलाय. तुम्हाला लेक्चर दिले ते पण तुम्ही बघून घ्यायचंय. प्रार्थना समाजाने याचं काय येतं तर आर्य महिला समाजाची स्थापना केली. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून आपण प्रश्न हा बघितला होता की प्रार्थना समाजाच्या माध्यमातून कोणकोणत्या गोष्टी झाल्या.
ज्याच्यामध्ये होतं की आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाईंनी जी केली, त्यासोबत ज्या प्रार्थना समाजामध्ये असणारे रानडे असतील, चंदावरकर असतील, त्यासोबत भांडारकर असतील, या सगळ्याला केटी तेलंग असतील, या सगळ्या लोकांनी त्यांना मदत पण केली होती. कोणाला? तर पंडिता रमाबाईंना. हा पण भाग आपण बघितला होता. आणि प्रार्थना समाजाच्या माध्यमातून मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की अनाथ आश्रम कुठं स्थापन करण्यात आलं, कोणत्या ठिकाणी अनाथ आश्रम स्थापन करण्यात आला. त्यासोबत प्रार्थना समाजाच्या माध्यमातून भारत सेवक समाजाची पण स्थापना करण्यात आली. जे काही रात्रशाळा आहे, भिकोबा चव्हाण नावाच्या व्यक्तींनी मुंबईमध्ये रात्रशाळा स्थापन केल्या होत्या. हा पण भाग आपण बघितलं. सोशल सर्व्हिस लीग जी आहे, नारायण मल्हार जोशी नावाच्या व्यक्तींनी सोशल सर्व्हिस लीग जी स्थापन केली 1909-10 ला, तर त्याची पण स्थापना प्रार्थना समाजाच्या माध्यमातूनच झाली. म्हणजे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून कोणकोणते कार्य झाले याच्यावर आयोगाने ऑलरेडी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. येस, पंढरपूर बरोबर आहे. प्रियंकाने यस बरोबर उत्तर दिलं. जे अनाथालय स्थापन झालं, ते अनाथालय पण त्यांनी पंढरपूर या ठिकाणी स्थापन केलं. ह्या सगळ्या गोष्टी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून झालेल्या आहेत. हा प्रश्न ऑलरेडी मी 2 प्रश्न घेतले होते. धार्मिक आणि सामाजिक सुधारणा चळवळी आपल्या झाल्या जेव्हा, त्याच्यानंतर मी 2 प्रश्न त्याच्यावर घेतले होते, जे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून झालेले कार्य कोणकोणते आहेत. त्यामध्ये हा सगळा भाग घेतला होता मी. भिकोबा चव्हाणांचा, सोशल सर्व्हिस लीगचा, आर्य महिला समाज, त्यासोबत पंढरपूर या ठिकाणी असणारा अनाथालय असेल, हा सगळा भाग मी ऑलरेडी घेतला होता ना. TYQ आपण हे सगळे घेतलेले आहेत. येस, सुधारणा चळवळीचे जास्त प्रश्न आलेत आपल्याला. येस बरोबर आहे. हे सगळं आपण पाहिलं होतं. तर त्याच्यामध्ये प्रार्थना समाजाच्या माध्यमातून आर्य महिला समाज, आता याचं उत्तर पहिल्याचं IV 1 नंबरचं उत्तर. बघा, आयोगाचे प्रश्न किती सोपे असतात. मी नेहमी सांगते ना तुम्हाला, जेव्हा आपण आयोगाचे प्रश्न सोडवत असतो मी तेव्हा नेहमी सांगत असते, आयोगाचे प्रश्न खरंच सोपं असतात. सोपं म्हणजे आपण एखादी टेस्ट सिरीज दिली तर काय होतं, त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 असं एकत्र टाकून तुम्हाला थोडा कन्फ्युज केलं जातं. का? तुमचा वेळ जावा किंवा तुमची जी काय अॅक्युरेसी अजून चांगल्या पद्धतीने वाढली पाहिजे म्हणून ते तशा पद्धतीने. पण आयोगाच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी एक जरी जोडी लावली तर उत्तरापर्यंत आपण पोहोचतो, हे मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते. सत्यशोधक समाज कोल्हापूर व सातारा या ठिकाणी प्रभावाची केंद्रे, बालेकिल्ला असं म्हटलं होतं गेल्या मागच्या ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये प्रभावाची केंद्र असं म्हटलं. तर यामध्ये हे आर्य समाज जे आहे, जे आर्य समाजाने कोल्हापूर या ठिकाणी, फक्त कोल्हापूरच नाही तर कोल्हापूर, सोलापूर आणि त्यासोबत मुंबई या 3 ठिकाणी त्यांनी उच्च महाविद्यालय स्थापन केले होते. कोल्हापूर असेल, सोलापूर असेल आणि त्यासोबत मुंबई या ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय स्थापन केली होती. कोणी? तर आर्य समाजाने. हे 4ही ऑप्शन TYQ आहेत. लक्षात घ्या, 4ही ऑप्शन TYQ आहेत. या 4ही गोष्टी ऑलरेडी आयोगाने विचारलेल्या आहेत वेगवेगळ्या एक्झामच्या माध्यमातून. आणि पुणे सार्वजनिक सभा जी आहे ती त्यांची खंडबंदीची जी चळवळ आहे, साराबंदीच्या बाबतीत, शेतसाराच्या बाबतीत असणारी खंडबंदीची जी चळवळ आहे ती पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून आहे. आलं लक्षात? येते का सगळ्यांच्या लक्षात? आपण हे सगळे प्रश्न ऑलरेडी बघितलेले आहेत. मागच्या पेपरमधून हे सगळं आलंय. पुढचा प्रश्न घ्या. तर हा लास्टचा प्रश्न आपला. वाचा व्यवस्थित. हा प्रश्न व्यवस्थित पद्धतीने वाचायचा आणि उत्तर द्यायचं. पूजा धन्यवाद. सोपं झालंय ना तुम्हाला? येस. सोपं झालंय आता. बराच मी बाजूला होते. बऱ्याच मुलांना आता हिस्ट्री तुम्हाला सोपं वाटायला लागले. अवघड नाहीयेच ते. सोपं वाटायला म्हणजे अवघड नाहीयेच ते, सोपंच आहे. 60चं उत्तर द्या. अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाशी संबंधित खालीलपैकी कोणते विवरण योग्य आहे? व्यवस्थित दिसतंय ना? का जरा मोठं करू? नाही, मोठं केलं की बाजूला जाते. हेच बरोबर आहे. ऍक्च्युली आयोगाचाच पेपर घेतला डायरेक्ट. जो आयोगाचा पेपर आहे तो मी डायरेक्ट घेतलेला आहे. चला, सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर द्यायचं. प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी द्यायचं. सगळ्यांनी ट्राय करायचं उत्तर द्यायचं. आलं का लक्षात? सगळ्यांनी ट्राय करायचं की मला उत्तर द्यायचं आहे. जर एखाद वेळेस चुकला असेल तरी पण हरकत नाही. आता तसं बघायला गेलं तर याचा आयोग काय उत्तर देतोय हे आपल्याला बघायचंच आहे. तसं पण मी सांगेन तरी पण. आलं का लक्षात? ठीक आहे.
ज्याने त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने उत्तर दिलेत, काय हरकत नाही. आता अस्पृश्याची कैफियत नावाचा जे काही बुक आहे, ते बुक जे आहे, जे पुस्तक आहे, ते महात्मा फुलेंनी 1883 ला लिहिले. आता महाराष्ट्र सरकारने जे काही महात्मा फुले आणि त्यासोबत सावित्रीमाई यांचं समग्र वाङ्मय नावाचं एक पुस्तक प्रसारित केलंय. मी काल ते पुस्तकातले जे काही 30-40 पानं आहेत ना, अस्पृश्यांची कैफियत नावाचं ते पुस्तक आहे, ते पूर्ण वाचलं. त्याच्यामध्ये तर म्हणजे त्याच्यानुसार तर ज्या गोष्टी दिसल्या ते मी तुम्हाला उत्तर सांगणार आहे. आता सगळ्यांनी बऱ्यापैकी या प्रश्नाचं उत्तर 3 किंवा 4 अशा पद्धतीने दिले, तरी पण आपल्याला मला बेस्ट वाटलेलं ज्यातलं उत्तर आहे ते तुम्हाला सांगते. शेवट आयोगाचे 2 दिवसांनी की येईल तेव्हा आपल्याला तो भाग कळेलच, परंतु याच्यामध्ये मी तरी पण तुम्हाला पूर्णतः आपल्याकडून जो योग्य उत्तर कसं सांगता येईल याच्याकडे आपण करणार आहोत. हा, तर यामध्ये खालीलपैकी कोणतं विवरण योग्य आहे? म्हणजे एकच प्रश्न असा आहे ज्याच्या बाबतीमध्ये म्हणजे वेगवेगळ्या जे काही मार्गदर्शक असतील त्यांनी वेगवेगळे उत्तर दिले असते, त्यात काही वाद नाही आपल्याला. परंतु ते जे काही 30-40 पानाचं पुस्तक आहे अस्पृश्यांची कैफियत, त्याच्यामध्ये असं लक्षात येतं, त्याच्यानुसार मी तुम्हाला हे उत्तर सांगते. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत नावाची पुस्तकं लिहिली. तर यस, 1883 ला त्यांनी अस्पृश्याची कैफियत नावाची पुस्तिका लिहिली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलं असेल, जी भारतामध्ये चातुर्ण्य व्यवस्था आहे आणि त्या चातुर्ण्य व्यवस्थेतून जे अस्पृश्य किंवा शूद्र मानला जाणारा जो वर्ग आहे त्यांची असणारी अवस्था किंवा त्यांची असणारी जी कथा आहे, त्यांना जे काही प्रॉब्लेम आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं असतील. येस, बरोबर आहे. त्यामुळे ए याच्यामध्ये बरोबर आहे. यामध्ये अस्पृश्यावरील अत्याचाराची कथा, येस, अस्पृश्य म्हणजे त्यांच्या अत्याचाराचीच कथा त्याच्यामध्ये असणार आहे. त्यामुळे ए आणि बी हा दोन्ही ऑप्शन याच्यामध्ये बरोबर आहे, फक्त हा ऑप्शन यातनं गेला. महात्मा फुले यांनी राणी व्हिक्टोरियाकडे अस्पृश्यांची कैफियत मांडलेली आहे. म्हणजे राणी व्हिक्टोरिया जी आहे त्यांच्याकडे, येस, त्या पुस्तकामध्ये असं पण आहे की फुलेंनी राणी व्हिक्टोरियाकडे या अस्पृश्यांची जी काय असणारी कथा आहे किंवा अस्पृश्यांची असणारी जी अवस्था आहे याच्याविषयी त्यांनी राणी व्हिक्टोरियाच्या समोर गोष्टी सांगितलेल्या आहेत. ए, बी, सी तिन्ही पण बरोबर आहे. आता चौथा ऑप्शन बघा, की या कैफियतीत अस्पृश्यावरील अन्यायास जबाबदार ब्रिटिश अधिकारीच आहेत असं राणी व्हिक्टोरियानी त्यांना सांगितलं. म्हणजे राणी व्हिक्टोरियांना त्यांनी सांगितलं. तर असं नाहीये की ब्रिटिश अधिकारीच नाही, कारण जेव्हा भारतामध्ये जे काही ब्रिटिश आहे ते येण्या अगोदर चातुर्ण्य व्यवस्था भारतामध्ये सुरू होती. आर्य आणि अनार्य हा जो काही असणारा वाद आहे तो भारतामध्ये ऑलरेडी सुरू होता आणि आर्यांमुळेच भारतामध्ये चातुर्ण्य व्यवस्था आली होती. आर्यामुळेच भारतामध्ये हे जे काही शूद्र आहे, हे शूद्रांना अशा पद्धतीचं जीवन जगावं लागत होतं. हे ब्रिटिश अधिकारी तर नंतरच्या काळामध्ये आले. साहजिक आता त्यांचं राणी व्हिक्टोरियाचं भारतामध्ये राज्य होतं, त्याच्यामुळे इथली असणारी जी काही कहाणी आहे ती कोणासमोर सांगणार आहेत फुले, तर ते राणी व्हिक्टोरियालाच सांगणार आहेत. आलं का लक्षात? राणी व्हिक्टोरियालाच या सगळ्या गोष्टी फुले सांगणार आहेत, ही भाग बरोबर आहे. परंतु ही सगळं जे काही आहे ते फक्त आणि फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांमुळेच झालंय असं नाही. त्याला इथली असणारी समाज व्यवस्था, इथली असणारी ब्राह्मणी समाज व्यवस्था जी आहे ती पण त्याला तेवढीच जबाबदार आहे. म्हणजे यांचं शासन तर आहेच, ब्रिटिशांचं प्रशासन तर त्याला जबाबदार आहेच, त्याचसोबत इथली असणारी ब्राह्मणी समाज व्यवस्था आहे, ज्या समाज व्यवस्थेमध्ये चातुर्ण्य वर्ण असेल, त्यासोबत शूद्रांची जी काही केलेली इथल्या लोकांनी अवस्था असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याला जबाबदार असणार आहेत. आलं का लक्षात? त्यामुळे याच्यामध्ये माझ्या मते तर डी ऑप्शन चुकीचा आहे. ए, बी आणि सी 3 यामध्ये बरोबर आहे. हा जो काय आहे तो ऑप्शन यातनं जातो. आता याच्यानंतर आयोग काय उत्तर देईल हा तर भाग आपण बघणारच आहोत, परंतु येस 10 पैकी 9 आले का? येस, चांगली गोष्ट आहे, चांगली. तर अशा पद्धतीच्या या गोष्टी आहे की जी काही ही अस्पृश्यांची झालेली जी काही काय म्हणतात त्यांची असणारी जी काही अवस्था आहे याला सर्वस्वी जबाबदार ब्रिटिश अधिकारी असतील का? आता बघा, हा जो चौथा ऑप्शन आहे ना तो सरळ सरळ ना पेपर सेटरने आपल्या मनाने तयार केला. लक्षात घ्या, सरळ सरळ त्यांनी मनाने तयार केलेला आहे, कोणत्याही पुस्तकातून तो उचललेला नाहीये. किंवा त्या अस्पृश्याच्या कैफियत नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या निष्कर्ष किंवा त्याच्या माध्यमातून त्यांना जे सुचलं, त्यांच्या लक्षात आलं त्यातला जी काही बाब असेल ती त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की याला पूर्णतः जबाबदार ब्रिटिश अधिकारीच आहेत असं फुलेंचं मत नसावं त्याच्या बाबतीमध्ये. त्यापेक्षा की त्याला आत्ताची असणारी शासन व्यवस्था त्याला जबाबदार असणारच आहेत, यात काही वाद नाही. परंतु त्याच्या सोबतच जी काही ब्राह्मणी समाज व्यवस्था आहे, जे काही चातुर्ण्य व्यवस्था भारतामध्ये सुरू आहे, ज्याचा सगळ्यात जास्त बळी कोण आहे तर हे शूद्र आहेत, हे अस्पृश्य लोक त्याचे बळी पडलेले आहेत. हा भाग पण व्हिक्टोरिया राणीला कोण सांगतील तर फुले सांगतील. अशा पद्धतीचा हा भाग आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर 3 असणार आहे असं माझ्या मते. 2 ते 3 दिवसांनी जेव्हा आयोगाची की येईल तेव्हा त्या गोष्टी अजून क्लिअर होतील. आलं का लक्षात?
मला तर सगळ्यांनी सांगा बरं, सगळ्यांची किती उत्तरं बरोबर आली? 10 पैकी किती उत्तरं बरोबर आली? येस येस, धन्यवाद धन्यवाद जगदीश, धन्यवाद. बाला पाटील, 10 पैकी 9 आले का बरोबर? कुठला चुकला? येस, 8 9, ठीक आहे. शिवकन्या अग्रिकल्चरचं घेऊ, 10:30 ला घेऊ कारण हेच आता 10 ला संपेल, 10:30 ला घेऊ. येस, 7 आले का? येस येस, चांगली गोष्ट आहे. तुमच्यामध्ये बरीच लोक जी आता नवीन अभ्यास करतात, म्हणजे न्यू बॅच वाले आहेत, त्याच्यामुळं आणि समजा एखाद्याने मेन्स दिलेले असेल, 1-2 मेन्स दिलेले असेल, किंवा एखाद्याने नवीन आता सुरू केलं असेल, तर त्यांचं जे काय 5 7 6 7 असे असतील, पण बऱ्यापैकी पोरांचे 8 9. येस येस, 10 पैकी 10, भारी की, छान छान, चांगली गोष्ट आहे. 9 7, येस 7, ठीक आहे. आता तुम्हाला प्रश्नांचा सेन्स कळायला लागलाय ना PYQ मुळे, की आपल्याला कंटेंट वाचावंच लागणार आहे. हे बघा, नुसते PYQ करून पण आपण प्रश्नांची उत्तरं सोडवू शकत नाही. आपल्याला कंटेंट पण कळायला पाहिजे, त्यासोबत थोडा म्हणजे फॅक्च्युअल आणि कन्सेप्च्युअल डाटा पण आपल्या लक्षात आला पाहिजे, आणि त्याच्यानंतर आपण PYQच्या माध्यमातून हा पेपर आपल्याला टॅकल व्यवस्थित पद्धतीने, म्हणजे हिस्ट्री विषय तर तुम्हाला काही टेन्शन येणार नाही, तुम्हाला सोपं जाईल. येस येस येस, मस्त आहे की, छान छान छान, बऱ्यापैकी 8 9 8 9 7 6 असे प्रश्न तुमचे बरोबर आलेत, चांगली गोष्ट आहे. PYQ आपण प्रत्येक टॉपिक नंतर आपण PYQ घेतो, त्याच्यामुळे आपल्याला हा फायदा होतो. लक्षात घ्या, प्रत्येक टॉपिक संपला की मी त्याच्यानंतर PYQ घेत असते. त्याचं कारण काय? कारण आपण नेमकं जो भाग शिकलेला आहे तो सगळा रिफ्लेक्ट झाला पाहिजे. PYQ हे काय, तर आपल्याला आपण योग्य दिशेने आहोत की नाहीत. कारण PYQ जेव्हा आपल्याला सोडवता येतात तेव्हाच आपल्याला कळतं की आपण योग्य दिशेला आहोत की नाही. तर तोच डाटा आपण वाचला पाहिजे. एक्स्ट्रा खूप सारा डाटा वाचून काही फायद्याचं नाही. एक पुस्तक जरी वाचलं, आणि पुस्तकाची पण गरज नाही, मी तुम्हाला ज्या ज्या नोट्स दिलेल्या आहेत माझ्या, त्यात जरी वाचल्या तरी पण बास, सफिशियंट आहे. तुम्हाला जास्त काय वाचायची गरज पण पडणार नाही. ओके ओके बाला, धन्यवाद धन्यवाद. ओके, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. येस, चांगली गोष्ट आहे. बऱ्याच लोकांनी छान, म्हणजे जे लोक रेग्युलर आपलं लेक्चर फॉलो करतात त्यांना प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित पद्धतीने सुटलेली आहेत. चालेल, धन्यवाद धन्यवाद साईनाथ. नाही, घेणारच होते मी, मगाशी आपला आवाज गेला लेक्चरचा म्हणून घेता आला नाही, नाहीतर मी हे सेशन घेणार होते. कारण ऑलरेडी आपण प्रत्येक PYQ घेतोच, आपला टॉपिक संपला की आपला PYQ हा भाग सुरूच असतो, त्याच्यामुळे मी घेणारच होते. धन्यवाद 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 सगळ्यांचे, धन्यवाद. हो हो, नोट्स तुम्हाला सगळ्यांना शेअर केलेले आहेत. चालेल, ठीक आहे. नरेंद्र, धन्यवाद धन्यवाद, छान शिकवताना लक्षात आलं. सगळ्यांच्या लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. चला, थांबायचं आपण. हो हो, पेपर देते तुम्हाला, याची PDF तुम्हाला पाठवते, त्या 10 प्रश्नांची PDF तुम्हाला पाठवते. आपण टाईप पण करून घेतलेला आहे, तो पण भाग मी तुम्हाला पाठवते. धन्यवाद सगळ्यांचे, धन्यवाद. छान छान, सगळ्यांनी बऱ्यापैकी सगळ्यांनी पेपर सोडवला, आणि जे मोस्ट ऑफ रोज रेग्युलर असतात त्यांचे 7 8 9, कोणाचे 10 10 पण बरोबर आलेले आहेत, तर चांगली गोष्ट आहे. बघू आयोग याचं प्रश्नाचं उत्तर काय देते. ठीक आहे, पण 9 प्रश्नांची उत्तरं तर बरोबर आहेत. येस येस, धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे, धन्यवाद. थांबायचं आपण. PYQ साठी तुम्ही 21,000चं पुस्तक वापरा ना, किंवा सारथी ऍप मध्ये तुम्ही मोबाईल मध्ये पण क्वेश्चन सोडवू शकता, काय हरकत नाही. येस येस, धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे, धन्यवाद. रोज आपण रेग्युलरली PYQ घेतोय म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात. लक्षात घ्या, हिस्ट्री सोपंच आहे, फक्त ते व्यवस्थित पद्धतीने सगळ्या गोष्टी गेल्या आणि PYQ हे सोबत घेऊन गेले तर मग आपल्याला हा विषय एकदम सोपा आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. येस येस, ठीक आहे, चालेल, धन्यवाद. थांबू आपण.